प्रेग्नंट होते आणि ऑफिसमधून घरी येताना मी गाडीवरून घसरून पडले। या रोजच्या धावपळीमुळे माझ्या शरीराकडे माझं लक्ष द्यायचं राहून गेलं आणि मगच मला सायटिकाचा प्रॉब्लेम सुरू झाला। तो त्रास एवढा वाढला की मला 2 महिन्यातच तो जॉब सोडावा लागला। की आता एग्जाम सोडली, अभ्यास सोडला, एज्युकेशन रिलेटेड सगळ्या गोष्टी सोडल्या, या फील्डमध्ये आले आणि इथेही काहीच यश नाही। आता मी हाऊसवाईफच तर नाही ना राहणार। एक वेळ अशी आली की मी डिप्रेशनमध्ये गेले। त्यावेळेस मला माझं एवढंच एम होतं की माझे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याला मला सोल्युशन पाहिजे। हॅलो फ्रेंड्स, मी निकिता कुमावत। बाय एज्युकेशन मी एक मेकॅनिकल इंजिनियर आहे, पण जीवनाच्या अडथळ्यांचा आणि अपयशांचा प्रवास करत आज मी एक सक्सेसफुल बिझनेस वुमन आहे। तसं पाहिलं तर मी नाशिकमधल्या लासलगाव या छोट्याशा गावात वाढलेली आणि शिकलेली। माझे आईवडील दोघेही शिक्षक, त्यामुळे शिस्त आणि संयम मला लहानपणापासूनच होते। वडिलांच्या प्रेरणेमुळे मी लहानपणापासूनच अकॅडमिकच नव्हे तर डान्स, सिंगिंग, स्पीच, ड्रॉइंग या सगळ्यामध्येच टॉपर होते आणि त्यामुळेच मला 10वीला 92 असे उत्तम पर्सेंटेज मिळाले। आणि मग काय, नॉर्मली जसं होतं तसं 10वीला चांगले मार्क्स मिळाले की 11-12 सायन्स आणि मग डॉक्टर किंवा इंजिनियर हे ठरलेलं असतं। तसंच माझंही झालं। मलाही 12 सायन्स नंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळालं। इंजिनिअरिंगला असताना आपल्याला आफ्टर इंजिनिअरिंग काय करायचंय, कसं असतं किंवा माझं गोल काय हे मी काहीही डिसाईड केलेलं नव्हतं। इंजिनिअरिंग चाललंय म्हणून चाललंय असं माझं होतं। पण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काय करायचंय याचं गोल जर आपण डिसाईड केलेलं नसलं तर मग सगळ्याच दिशा चुकतात। तसंच माझंही झालं। इंजिनिअरिंग नंतर लगेचच माझं लग्न झालं। लग्नानंतर 2-3 महिने असेच गेले। त्यानंतर मी जॉब सर्चिंगला सुरुवात केली। Naukri.com सारख्या पोर्टलवर माझा रिझ्यूम अपलोड केला, पण काहीच रिस्पॉन्स नाही। मग ठरवलं की मुंबईमधल्या मेकॅनिकल रिलेटेड सगळ्या कंपन्यांच्या पर्सनल वेबसाईटवर जाऊन रिझ्यूम पाठवावा। तेही केलं, पण काहीच रिस्पॉन्स नाही। कॉर्पोरेटमध्ये काम करायचं तर एक तर एक्सपिरियन्स किंवा रेफरन्स लागतो, जे दोन्हीही माझ्याकडे नव्हते। थोड्या दिवसांनी माझ्या सासूबाईंच्या रेफरन्सने मला डोंबिवलीतच एका बॉयलर डिझायनिंग कंपनीमध्ये जॉब मिळाला। ते म्हणाले, तिला पाठवा, आम्ही एक्सपिरियन्स देऊ। मी विचार केला की ॲटलिस्ट मला एक्सपिरियन्स मिळेल, म्हणून तो जॉब जॉईन केला। सॅलरी मिळेल की नाही हे माहीतच नव्हते, कारण तसं काही बोलणं झालेलंच नव्हतं। पण तरीही तिकडे मी माझ्या कामाचे 100% दिले आणि माझ्या इफेक्टिव्ह कामामुळेच त्यांनी मला 7,000 मंथली सॅलरी द्यायचे ठरवले। आणि मग माझा प्रवास नाशिकच्या शांत वातावरणातून मुंबईसारख्या जीवघेण्या धावपळीच्या गर्दीत सुरू झाला। जॉबला असताना रोज सकाळी उठून ट्रेनची ट्रॅव्हलिंग, ऑफिस वर्कलोड, प्रसंगी ऑफिसचे शटरही उघडले, घरी येऊन उशिरा घरातली कामं, अशी माझी कसरत सुरू झाली। या रोजच्या धावपळीमुळे माझ्या शरीराकडे माझं लक्ष द्यायचं राहून गेलं आणि मगच मला सायटिकाचा प्रॉब्लेम सुरू झाला। तो त्रास एवढा वाढला की मला 2 महिन्यातच तो जॉब सोडावा लागला। पुढे काही दिवस गेले, मग मला ठाण्यातच एका चांगल्या कंपनीमध्ये डिझाइन इंजिनिअरची पोस्ट मिळाली। तिकडे माझं काम छान चाललेलं। तिकडे मी माझे स्वतःचे प्रोजेक्ट हँडल करायचे, सिनियरच्या प्रोजेक्टचा फॉलोअप घ्यायचे, क्लायंट हँडल करायचे, 2-3 ज्युनियर नवीन जॉइनिंग इंजिनियर्सला शिकवायचे। पण व्हायचं तेच झालं। मी प्रेग्नंट होते आणि ऑफिसमधून घरी येताना मी गाडीवरून घसरून पडले। त्यावेळी मला कंपनीच्या डायरेक्टरने सजेस्ट केलं होतं की तुला आता आम्ही सिनियर डिझाइन इंजिनिअरची पोस्ट देऊ। पण काय, गाडीवरून घसरून पडले आणि मग डॉक्टर म्हणाले की आता तुला जॉब सोडावा लागेल। हसबंडही बोलले, जॉब सोड आणि घरी रेस्ट कर। मग काय, तोही जॉब सुटला। दिवस पुढे जात होते। बाळ झाल्यानंतर मनात पुन्हा विचार यायला लागले की आता मी कुठून सुरुवात करू, माझ्या करिअरचं कसं होणार। विचार केला की आता प्रायव्हेटमध्ये जॉब करण्यापेक्षा गव्हर्नमेंट नोकरी करावी। MPSCचा अभ्यास स्टार्ट केला, पण छोट्या मुलीला सांभाळून घरात हवा तेवढा अभ्यास व्हायचा नाही। मग मी ठरवले की तिला पाळणाघरात टाकू। पाळणाघरात टाकणे हे माझ्यासाठी खूप जीवघेणं होतं, पण तरीही मी डिसाईड केलं की तिला पाळणाघरात टाकूया। पाळणाघरात जाताना ती खूप रडायची, माझ्या अंगाला चिटकायची, मम्मा नको ना पाठवू असं म्हणायची। रस्ता दिसला पाळणाघराचा तरी पण चालत्या गाडीवरून उतरायची। पण काय करणार, पर्याय नव्हता। त्यावेळेस माझ्याकडे माझं एकच एम होतं की मला काहीतरी करायचंय आणि ऑफिसर बनायचंय। 9 वाजता मी तिला पाळणाघरात सोडायचे, नंतर 10 ते 6 लायब्ररीत जाऊन स्टडी करायचे, त्यानंतर घरातली कामे आणि मग रात्री पुन्हा रिव्हिजन, अशी माझी कसरत सुरू झाली। स्वयंपाक करताना, घरातली कामे करताना MPSC रिलेटेड व्हिडिओज आणि न्यूज ऐकायचे। अभ्यास तसा चांगला चालला होता, पण मनामध्ये खूप स्ट्रेस होता, कारण मी एका छोट्याशा न्यूक्लिअर फॅमिलीतून आलेली मुलगी आणि त्या उलट माझी सासरकडची मंडळी खूप मोठी। माझ्या सासऱ्यांना 9 बहिणी आणि मग सतत पाहुण्यांची वर्दळ आमच्या घरी असायची। मग लहान मुलगी, माझा अभ्यास,
घरातली कामे आणि पाहुणे हे सगळं फार हेक्टिक व्हायचं. परिस्थिती मला जशी हवी तशी अनुकूल मिळत नव्हती. माझं अॅम्बिशन होतं की मला ऑफिसर बनायचंय, पण त्यावेळेस परिस्थिती मला हवी तशी मिळत नव्हती. त्यानंतर एक्झाम जवळ आल्यामुळे विचार केला की झालेल्या स्टडीला अजून दिशा मिळावी, म्हणून मी पुण्यात यायचं ठरवलं. हसबंडने पण माझ्या डेडिकेशनमुळे मला होकार दिला. मग धावपळ सुरू झाली ती पुण्यासाठी लागणाऱ्या फायनान्शियल बजेट मॅनेज करण्याची. वडिलांनी मला काही आर्थिक मदत केली, काही माझ्या हसबंडने केली आणि त्यावेळेस मी माझं सोनंही मोडून टाकलं. कारण मला सोनं, नाणं ह्या गोष्टींशी काहीही घेणं देणं नव्हतं. माझं एकच एम होतं की मला ऑफिसर बनायचंय. पण असो, त्यानंतर मी पुण्यात आले, युनिक अकॅडमी जॉईन केली. अभ्यास सुरू झाला. पण हा काळ माझ्यासाठी खूप जीवघेणा होता. कारण 1 ते 1.5 वर्षाच्या मुलीला सोडून मी पुण्यामध्ये सगळ्या जबाबदाऱ्या सोडून अभ्यासासाठी आले होते. ती तिकडे काय करत असेल, रडत असेल का, पाळणाघरात व्यवस्थित जात असेल का, खातपीत व्यवस्थित असेल का, असे विचार डोक्यात असायचे. पण गुलाब मिळवायचा तर काटे टोचणारच ना, हा विचार करायचे, सगळं दुःख गिळायचे आणि अभ्यासाला लागायचे. या काळात मला माझ्या सासरकडच्यांची खूप मदत झाली. अभ्यास तसा चांगला झालेला. बऱ्याचशा प्रिलिम्सही मी क्रॅक केल्या. आरटीओ एक्झाम तर फक्त 0.25 मार्क्सने गेलेली. पण व्हायचं तेच झालं. एक्झामच्या थोडे दिवस अगोदर कोरोनासारख्या भयान वातावरणाने सगळंच थांबवलं. मग काय, पुणे सोडले, क्लास सोडला, सरळ घरी आले. घरी आल्यानंतर अभ्यासाला खूप स्टॉप गेला. घरात सगळे असताना हवा तेवढा अभ्यास व्हायचाच नाही. मुलीवर चिडचिड व्हायची, घरातल्यांवर चिडचिड व्हायची, मुलीला बऱ्याचदा मारही द्यायचे. त्यावेळेस मी प्रचंड तणावात असायचे आणि एक वेळ अशी आली की मी डिप्रेशनमध्ये गेले. त्यावेळेस माझं एवढंच एम होतं की माझे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याला मला सोल्युशन पाहिजे. प्रॉब्लेम्स घेऊन मला रडत बसायचं नव्हतं. पण सायकॅट्रिस्टकडेही किंवा डॉक्टरकडेही माझ्या प्रॉब्लेम्सचा सोल्युशनच नव्हतं. असो, त्या गोष्टी झाल्या. पण मला असं सारखं वाटायचं की आता माझं स्वप्न अधुरं तर नाही ना राहणार. माझं ऑफिसर बनण्याचं जे ड्रीम होतं ते आता मला सगळं राख होईल असं मला वाटायचं. कारण एक्झाम या सारख्या पुढे ढकलत होत्या. मग प्रिलिम, मेन्स, इंटरव्ह्यू हे सगळं प्रोसेसचं कसं होणार? पुढे दिशाच दिसत नव्हत्या. म्हणतात ना, संकटे यायला लागली की ती एका मागोमाग एक येतात आणि मग आपला मार्गच बदलायला आपल्याला भाग पाडतात. तसंच माझ्याही बाबतीत झालं. त्यावेळी माझ्या आयुष्यात एवढी संकटे आली की मला माझ्या करिअरचा पाथ हा पूर्णपणे 360 डिग्रीने चेंज करावा लागला. जेव्हा सगळे दरवाजे तुमच्यासाठी बंद होतात, तेव्हा परमेश्वर यशाचा एक दरवाजा आपल्यासाठी नक्कीच उघडा ठेवतो. पण तो आपल्याला ओळखता आला पाहिजे. असंच माझ्या बाबतीत झालं. मी एकदा रिलेटिव्हच्या घरी गेले होते. तेव्हा मला मेकअप आर्टिस्ट या फील्डची माहिती मिळाली. मी खूप विचार केला. माझ्या नवऱ्यासोबत शेअर केला. त्यांनीही मला सांगितले, "तू कर, मी आहे तुझ्या पाठीशी." मग काय, पुन्हा माझा नवीन प्रवास सुरू झाला, जो पूर्णपणे वेगळा होता. साधं लायनरही न लावता येणारी मी एक मेकअप आर्टिस्ट झाले. कोर्स झाल्यानंतर 7-8 महिने असेच गेले. काहीच काम मिळत नव्हते. मग पुन्हा स्ट्रेस यायला लागला, पुन्हा टेन्शन यायला लागलं की आता एक्झाम सोडली, अभ्यास सोडला, एज्युकेशन रिलेटेड सगळ्या गोष्टी सोडल्या. या फील्डमध्ये आले आणि इथेही काहीच यश नाही. आता मी हाऊसवाईफच तर नाही ना राहणार. पण हसबंडने आपण बिझनेस स्ट्रॉंगली उभा करू असं मोटिवेट केलं. आम्ही एक प्लॅन बनवला आणि त्यानुसार कामाला सुरुवात केली. त्यावेळेस मी 1-2 वाक्य ऐकलेले, ते तुम्हाला सांगते. असेल जर का तहान हे विश्व जिंकण्याची, दररोज संकटांना ताटात कुस्करावे. जर वाटत असेल निघावी गाथा तुझ्या यशाची, आयुष्य जिंकण्याला शून्यातून निघावे. तसंच मीही शून्यातून सुरुवात केली. स्ट्रॉंगली, स्मार्टली आणि इफेक्टिव्हली काम केलं. आणि मग काय, मला खूप कामे मिळायला लागली. जास्तीत जास्त क्लायंट्स मिळायला लागले. पण आधीच्या कष्टाला अंत नव्हता. लिटरली रात्रीचे 2 वाजताही आम्ही मॉडेल शूट केलेले. कारण हसबंड ऑफिसमधून 8ला घरी यायचे आणि मग त्यानंतर पुढे बिझनेससाठी लागणारं वर्क किंवा प्लॅन आम्ही करायचो. माझ्यासाठी त्यांनीही बराच स्ट्रगल केला. जेव्हा मी ब्राइड्स करायचे तेव्हा दिवस गाडीत बसून माझ्यासाठी त्यांनी वेट केलाय. आम्ही सकाळी 2 आणि 3ला उठून जायचो. तेव्हा झोप विसरून त्यांनी माझ्यासोबत ते आलेत. पण आता जेव्हा माझ्या ब्राइड्सला माझे मेकअप खूप आवडतात, वेडिंगमधले सगळे क्लायंट्स मेकअप मस्त झालाय अशा अनेक कॉम्प्लिमेंट्सचा वर्षाव करतात, तेव्हा केलेल्या कष्टाचा आनंद मी शब्दात सांगूच शकत नाही. आता ब्राइड्स डेट फायनल झाली की पहिला कॉल मला करतात की डेट अवेलेबल आहे का, बुक करायची आहे. आता मला प्रचंड रिस्पेक्ट मिळतो. माझं करिअर एका वळणावर स्थिर व्हायला लागलंय. आता मी फायनान्शियली इंडिपेंडंट व्हायला लागले आणि हे समाधान मला पुढच्या कामासाठी प्रचंड ऊर्जा आणि प्रेरणा देतं. वर्षभर जॉब करून जे लाखभर रुपये मी कमवायचे ते मी आता काही दिवसातच कमवते
आणि त्याचबरोबर माझी मुलगी, माझ्या फॅमिलीसाठी मी टाईम देऊ शकते. त्याचं एक वेगळं सॅटिस्फॅक्शन आहे. आजकालच्या प्रेक्षकांना शिकून पुढे काय करावं असे बरेच प्रश्न पडतात. त्याचबरोबर भरपूर टॅलेंट असून खूप शिकूनही बऱ्याचदा जॉब मिळत नाही आणि मिळालाच तरी तेवढी फायनान्शियल स्टॅबिलिटी नसते. माझे योग्य वेळी ध्येय ठरवायचे राहून गेले आणि त्या माझ्या एका चुकीमुळे मला आयुष्यभर अनेक संकटे आणि चढउतार बघावे लागले. म्हणून माझ्या प्रेक्षकांना माझी एकच कळकळीची विनंती आहे की तुम्ही कॉलेज लाईफ हे फक्त मौज मजा आणि एन्जॉय करण्यासाठी घालवू नका. हीच योग्य वेळ असते जी तुमच्या पूर्ण आयुष्याला दिशा देते. याच वेळी तुम्हाला काय करायचंय ते गोल डिसाईड करा. त्यानुसार रोज काहीतरी कृती करा. संकटे, अडथळे हे तर येणारच, पण लक्षात ठेवा, आपण नदीसारखे वाहत गेलो ना की आपल्याला एका इच्छित ठिकाणी पोहोचता येते. अडथळे, संकटे हे आपल्याला आपल्या लाईफमध्ये स्ट्रॉंग बनवण्यासाठी येत असतात, घडवण्यासाठी येत असतात. माझ्याही आयुष्यात बरीच संकटे आली. माझाही आधीचा काळ जो अपयशाचा, अडथळ्यांचा होता तो फार कठीण होता. सगळ्यांना वाटायचं एवढे शिकून काय करते, टॉपर असून काय केलं, काय फायदा, किंवा हिची तर लायकीच नाहीये, हाऊसवाईफ घरीच असते, हिला काय कामं असतात घरामध्ये. अशा अनेक शब्दांचा खूप त्रास व्हायचा. माझी लायकी नाही असं नाही, माझी कॅपॅबिलिटी काय आहे हे माझ्या शिक्षकांना मला चांगलंच माहितीये, पण परिस्थिती तशी अनुकूल मला मिळाली नाही. माझ्या मैत्रिणी माझ्या वाईट काळामध्ये माझा फोन उचलायच्या नाही, माझ्याशी बोलणे टाळायच्या, पण त्याच आज मला म्हणतात की तुला टाइम आहे का, बोलायचं आहे. जॉब केला, इंजिनिअरिंग केली, नंतर मेकअप आर्टिस्ट झाले, हर्बल लाईफ केलं. त्यामुळे असं वाटायचं सगळ्यांना की ही लाईफमध्ये काहीच करू शकत नाही. पण असो, या सगळ्या गोष्टींमुळे मी घडले, जग ओळखायला शिकले आणि स्वतःसाठी जगायला शिकले. मला माझ्या हाऊसवाईफ सगळ्यांनाही सांगायचे आहे की तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडंट व्हा. थोडे कमवा पण स्वतः कमवा, कारण आजकालच्या जगामध्ये ज्याच्याकडे पॉवर आणि पैसा आहे ना त्यालाच किंमत आहे. प्रॉब्लेम्स तर येणारच. माझे सासू सासरे मला त्रास देतात, किंवा माझा नवरा मला समजून घेत नाही, माझी हेल्थ मला साथ देत नाही, सारखं दुखत असतं, किंवा माझ्याकडे पैसा नाही. हे सगळे कारण बाजूला ठेवा. तुम्हाला काय करायचे त्याच्यावर फोकस करा. कामाच्या प्रायोरिटी ठरवायला शिका आणि त्यानुसार कामाला लागा. आयुष्यामध्ये एक लक्षात ठेवा की सोनं जेवढं जास्त तापतं ना तेवढं जास्त लखलखतं, आणि हिरा हा कोळशाच्या खाणीतूनच काढला जातो. माझ्याही आयुष्यात संकटे आली. मी पण फायनान्शियल इश्यू, हेल्थ इश्यू आणि फॅमिली इश्यू या सगळ्यांमधून गेले. रात्री 2-2, 3-3 पर्यंत रडले, पण दुसऱ्या दिवशी उठून मी पुन्हा माझ्या करिअरसाठी थोडं तरी काहीतरी केलं, आणि म्हणूनच मी आज इथे आहे. शेवटी मी माझ्या आयुष्यामध्ये मला प्रत्येक टप्प्यावर स्ट्रॉंगली सपोर्ट केलेल्या माझ्या नवऱ्याचे ऋण व्यक्त करते आणि त्यांना थँक्यू बोलते. माझ्या आई वडील आणि माझे सासरकडचे त्यांच्या साथीला प्रणाम करते. माझ्या मैत्रिणी मयुरी, ऐश्वर्या आणि देवयानी यांनी मला प्रत्येक वेळेस मोटिवेट केलं, त्यांचीही मी खूप आभारी आहे. आणि माझी बहीण लहान आहे, पण तिने मला प्रत्येक वेळेस सपोर्ट केलं, कुठल्या गोष्टींना इग्नोर करायचं ते शिकवलं, माझं रडगाणं ऐकून घेतलं, त्याबद्दल मी तिची खूप खूप आभारी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती माझ्या आयुष्यातली माझी चिमुरडी, जिने माझ्या करिअरसाठी आईच्या मायेचा प्रत्येक वेळी त्याग केला, त्याबद्दल तिची मी खूप खूप आभारी आहे. आणि सॉरी बाळा, कदाचित मी माझ्या करिअरसाठी तुझ्याकडून तुझं बालपण हिरावून घेतलं. त्या परमेश्वराचीही मी खूप आभारी आहे की माझा बिझनेस 2 ते 2.5 वर्षात खूप छान डेव्हलप झाला. आज मी सेलिब्रिटी मेकअपही करते, त्यांनाही माझं काम खूप आवडतं. पण असो, मला तुम्हाला आयुष्यात एकच गोष्ट सांगायची आहे की अडला असशील हजारदा, पडला असशील हजारदा, पराभवाच्या भयान रात्री रडला असशील हजारदा, पण आता सगळं विसर. मूठ आवर, अश्रू आवर, लक्ष्यावरती लोक नजर आणि एक प्रयत्न अजून कर. आयुष्यातले सगळे अडथळे, सगळे संकटे बाजूला ठेवा. आपल्याला काय करायचंय ते गोल डिसाईड करा आणि त्यावर फोकस करा. स्वतःतल्या भीतीला पळवा आणि जोमाने कामाला लागा. धीराने घ्या, संयमाने घ्या. यश तुमची वाट पाहत आहे. आयुष्य जगताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. थँक्यू सो मच, आणि तुम्हाला ऑल द बेस्ट तुमच्या भविष्यासाठी. गोष्टींवर फोकस करा आणि ज्या बिनकामाच्या गोष्टी आहेत त्यांना इग्नोराय नमः बोला आणि पुढे चला. ये टॉक देखकर हमने एक कदम बढ़ाया है फाइनेंशियल आज़ादी की ओर. इसी तरह अब कदम बढ़ाते हैं बहुत सारी सेविंग्स की ओर और पाते हैं कैशबैक अपने हर ऑनलाइन ऑर्डर पे. आप फ्लिपकार्ट, मिंत्रा, अमेज़न, नाइका जैसी वेबसाइट पर तो खर्चा करते ही होंगे,
कैश करो ऐप पे आपको इन सभी वेबसाइट पर और अन्य 1500 ब्रांड्स पर 50% तक का कैशबैक मिलता है। हमें बस कैश करो ऐप पे जाना है, वहां से फ्लिपकार्ट या अन्य कोई भी ब्रांड सिलेक्ट करना है। हमें हर बार की तरह ही शॉपिंग करनी है, लेकिन इस बार मिलेगा कैशबैक। ये कैशबैक आपके हर शॉपिंग पे मिलेगा और वो कैशबैक होगा सभी ऑफर्स, डिस्काउंट, सेल्स या स्पेशल ऑफर्स के डिस्काउंटेड अमाउंट के ऊपर। ऑर्डर प्लेस करने के बाद ये सारा कैशबैक आपके कैश करो वॉलेट में ऐड हो जाएगा, जो कंफर्मेशन पे आप बहुत आसानी से अपने Amazon पे, फ्लिपकार्ट गिफ्ट कार्ड या बैंक अकाउंट में भी सीधा ट्रांसफर कर सकते हैं। तो ये आदत डाल लो, पहले कैश करो पे आओ, यहाँ से किसी भी साइट पर जाओ और अनलिमिटेड सेविंग्स पाओ। तो कैश करो, ऐश करो। क्लिक ऑन द लिंक इन डिस्क्रिप्शन अँड डाउनलोड कैश करो ॲप नाव। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका।